अक्षदाची मम्मी. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे कारण अक्षदाची तब्येत आज थोडी ठीक नाही आहे. तर ही त्या अक्षदा आहे आणि आता तिला थोडासा हलकासा फीवर आहे आणि थोडंसं कणकणही आहे अंगामध्ये. सो आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि आता वाजले आहेत 11 आणि बघू आता आजचा दिवस कसा जातो आहे. आधीची तब्येतही ठीक नाही आहे, परत ध्रुवलाही बघायचं आहे आणि जेवणही आज काय एवढं काही केलेलं नाही आहे. तर आता फक्त इडली आणि विथ चटणी असंच बनवणार आहे. आणि कीर्तीसुद्धा आज अशीच गेली ऑफिसला. तर तिला पण आज टिफिन वगैरे काय नव्हता आणि तब्येत आज ठीक नाही आहे घरामध्ये मलाही बरं वाटत नाही आहे. सो बघू आज कसं काय होतं आहे ते. काय म्हणणं आहे तुझं? आज मम्मीने सुरुवात केली आणि खरंच आज तब्येत डाऊन आहे. ॲक्च्युली रात्रीपासूनच डाऊन आहे आणि आता जरा ताप वगैरे पण आला आहे. आणि आता मग चहा ठेवला आहे. आता थोड्या वेळ नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि आज मॉर्निंगचा स्पेशल नाश्ता आहे, इडली आणि चटणी. नाश्ताही तोच आणि जेवणही तोच होणार आहे. हां, कारण तब्येत ठीक नसल्यामुळे दुपारचं जेवण काही करायला जमणार नाही, म्हणून आता इडली आणि चटणी करणार आहोत. तर तेच होणार आहे. आणि असं पण आता घरी कोण नाही आहे, तर आम्हीच आहोत, मग आमचं होऊन जाईल. तर मंडळी, मी आता चहा ठेवलेला आहे, मस्त आल्याचा चहा ठेवलेला आहे, हे बघा. तर आता हा चहा आम्ही घेऊ, मी आणि अक्षदालाही देते. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी दिसणार आहे तुम्हाला कंटिन्युअसली. आणि आमचा यश आणि आज मॅडम निवांत आहेत. आणि हा आमचा धुडू, हाय बोल, हाय बोल, हाय बोल सगळ्यांना, हाय बोल, हाय बोल, हाय गाईज बोल, हाय गाईज. धुडूला सांभाळायचं म्हणजे नाकी नऊ येतं. खूप त्रास देतो दिवसभर, इकडे पळ तिकडे पळ, 2 मिनटं शांत बसत नाही एका जागेवर. धुडू थांब. मी कामाला जायची तयारी करते कारण सुट्टी नको म्हणून. मग ती लवकर जाऊन येईल आणि मी इथे इडली करते. तर इडलीची तयारी करून घेतली. इथे कुकरला इडल्या लावून घेतल्यात मी. आणि इथे चटणी करण्यासाठी सगळं साहित्य पण घेतलं आहे. लसूण घेतलं आहे, मिरची घेतल्या, अद्रक घेतलं आहे, थोडीशी मेथीदाणे घेतलेत, मोहरी, कोथिंबीर आणि थोडा जास्त कढीपत्ता घेतला आहे. आणि खोबरंसुद्धा ना मिक्सरलाच वाटून घेतलं आहे मी बारीक. तर आता मी चटणीला फोड करून घेते. आणि ते इडली पण झाले, थंड झाल्यात. आता इडल्या एका साईडला मी काढून घेते आणि इथे चटणीला फोडणी देते. फोडणी करण्यासाठी फोडणीचं भांडं घेतलं, त्यामध्ये तेल वतून ते गरम केलं आणि त्यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची. आणि त्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात मी कढीपत्ता घेतला आहे, तो टाकला आहे आणि तोही चांगला तडतडून दिला आहे. आणि त्यातच थोडेसे आपल्याला पाहिजे तेवढे मेथीदाणे टाकायचे आणि ते वाटलेल्या खोबऱ्यामध्ये टाकून घ्यायचे. फोडणी गरमच टाकायची आणि चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं. तू ना आता झोपला, त्याला आंघोळ वगैरे घातली आहे आणि त्यालाही इडली दिली ती खायला. तर त्याने इडली खाऊन त्याला आंघोळ वगैरे घालून तो झोपला आहे. आणि मी इडली आणि चटणी खाते. खरंच इडली खूप छान झाले आणि चटणी खाऊन झाले. आणि ते जास्त काही खावत पण नाही, आजारी असल्यावर काही जास्त भूक पण नाही लागत. आणि इडली म्हणली की भांडी ही जास्त होतातच. आता बघा बेसिंग भरले,
तर आता पटापट भांडी घासून घेते, किचन क्लीन करून घेते, कुकरही खाली झाला आहे तर कुकरही घासून घेते, पटापट आवरून घेते. सगळं काम झालं आहे, किचन वगैरे आवरून झालं आहे, ध्रुव पण झोपला आहे अजून, आणि किचन आवरून झालेलं, आधी वगैरे पण पुसून झाले. तुम्हाला दाखवते एकदा. हे बघा, किचन माझं सगळं क्लीन करून झालं आहे आणि हे भांडं असंच ठेवलं आहे कारण परत लावावी लागेल इडली म्हणून. तर मी आत्ताच जस्ट कामावरून आले आणि हा बघा इथं आमचा हिरो माझा धुड्डू कसा खेळतोय. झोपून उठलाय वाटतं तो आता. आणि अक्षदाची तब्येत काय ठीक नाही आहे आज, तर ती पण रेस्ट येते, झोपली आहे. काय ग अक्षदा, अक्षदा तिला आहे थोडं कणकण आहे, थोडंसं ताप आहे. तर बघू संध्याकाळपर्यंत नाही बरं वाटलं तर मग घेऊन जायचं. तसं सध्या वातावरण थंड असल्यामुळे सगळ्यांनाच असं होते, फिवर, खोकला, सर्दी. एक पक्षी ह्याची इथे काय करामती चालली आहे बघा. हे बघा कशावर उभं राहिलं, बघितलं? हे बघा ती गाडी आहे त्याच्या, त्या गाडीवर उभं राहिलं. हां, ह्याला काय वाटतं काय जरा तरी? हां, मम्मीची तब्येत तिथं ठीक नाही आणि त्रास देतोय तिला तो. हां, चल तिकडे चालत चालत चल, चल बस रे बस. बोल सगळ्यांना, बोल हाय गाईस, बोल हाय गाईस, बोल. तर ठीक आहे, मी आता चहा बनवते, चहा देते, मी घेते आणि मग संध्याकाळी तिला दवाखान्यात घेऊन जाईल. आणि बघू कसं काय औषध खाऊन पटापट लवकर बरं व्हायला पाहिजे, नाहीतर ध्रुव खूप त्रास देतो. तर मंडळी आता इथे ध्रुवची मस्ती चालू आहे. मला खूप त्रास देतो ध्रुव. आणि अक्षदा जरा गेली, तिला मी म्हटलं थोडा वेळ उठून बस, थोडंसं सारखं झोपून राहू नको, थोडं उठून बस, थोडंसं चहा वगैरे घे, जरा बरं वाटेल. तिला चहा वगैरे दिले तर आता आहे तिकडे ती थोडं मग अशी आराम वगैरे केला आणि सकाळपासून आता जरा बरं वाटतंय, जरा बेटर फील करते. मग आता संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आधी आता पाणी पण आले. पण मम्मी आज सगळं काम करते, मला जरा आराम आहे आज. आणि ध्रुवची बघा इथे मस्ती चालू आहे. हे बघा तो व्हॉइस देतोय टीव्हीवर, टीव्हीला असं काहीतरी पिक्चर टीव्हीला चालू आहे आणि त्याचं असं व्हॉइस देणं चालू आहे. तो ना आम्हाला बघून बघून कॉपी करतो आणि तर तसंच करतो. बघा आता बघा कसं त्याचं ओरडणं असतं. त्याला फक्त त्याचंच कार्टून, कोकोमेलन जे काय असतं ते त्याला फक्त बघायचं असतं. तो आम्हाला काही बघून देत नाही. आम्ही आमचं जरा काही लावलं टीव्हीला, टी व्ही शो वगैरे किंवा पिक्चर, तर त्याला ते नसतं बघायचं, त्याला फक्त त्याचंच बघायचं असतं. आणि आता रिमोट घेतला आणि आता तो देतही नाही आहे. म्हणून ते बघा असं व्हॉइस देतोय, बू 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 काहीतरी बोलतोय आणि हे करतात. आता बघा कशी मस्ती आहे त्याची. आणि आता पाणी आलं, येऊ नको. आणि मी किचनमध्ये आले तर आता 7:30चं पाणी आलं आणि मम्मी काम करते. थोडंफार जे काही काम असतं ते चहाची वगैरे भांडी आहे ती घासून घेते. आणि आज मला आराम नाही. चलो मम्मी तुम्हाला सगळ्यांना हाय करते. आराम गिरम काही नाही आहे. मी कामाला गेल्याच्या नंतर पण तिने काम केलं.
आणि सॉरी गाईस मला मिसरी मम्मी मिसरी लवर आहे, त्यांना मशरी शिवाय काही जमतच नाही. आता परत हॉलमध्ये आली आणि हा बघा ध्रुव. तर बघा तो बाहेर पळाला, बाहेर पळाला, बाहेर पळाला, तो बाहेर पळाला. It's your time, do it right. Come on, this day or in the night. Don't be shy, you can try. They can never take your pride. ध्रुवचा कसा खेळणं चालू आहे बघा, त्याच्या शॅडो सोबत तो ना खेळतोय. रात्रीचे 8 वाजलेत आणि आता परत कणकणी आले म्हणून आता परत थोडीशी कॉफी घेते, जरा बरं वाटेल. आता मी किचनमध्ये आले आणि मम्मी स्वयंपाक करते आणि आता रात्रीचे वाजले आहे 9:15 झालेत आणि मम्मीचं स्वयंपाक करणं चालू आहे. आज मम्मी जेवणामध्ये काय करत आहेस? आज मी शाबूची भाजी बनवते, वरण बनवते, भात बनवते, सगळं बनवते. ओके. आणि अजून कीर्ती तर आली नाही आहे, तिला फोन केलेला पण ती रितीने रिसीव पण नाही केला. आणि मग मम्मी स्वयंपाक करते आणि इथे मम्मीने सॉन्ग लावून ठेवलेत. सॉन्ग ऐकत ऐकत मम्मी स्वयंपाक बनवते मूड फ्रेश करण्यासाठी. आणि ध्रुव बघा इथं शांत बसलाय. आता त्याला मी थोड्या वेळातच डाळ भात चारून घेते, त्याला भूक लागली असेल. भूक लागली ध्रुव? भूक लागली ना? भूक नाही लागली तुला? नाही बोलतो ना, भूक नाही लागली त्याला. ध्रुव भूक लागली? हा आता हा बोलतो हा. आता ध्रुवला लागली आहे भूक, तर त्याला आता थोड्या वेळ वरण भात देते. काय असतो ध्रुव तू? हा बघा ध्रुव कसा हसला, आता बघा कसा उतरेल. हा बघा, हे बघा. हा बघा असा हा आमचा ध्रुव आहे. बघा तुरतुर आहे माझा ध्रुव, तुरतुर आहे. त्याला नुसतं पळायला पाहिजे, एका जागेवर बसवतच नाही. ध्रुव चल जेवतो ना तू? हा बघा इथे टोपी वगैरे काढून ठेवले घालण्यासाठी, पण तो घालायलाच मागत नाहीये. त्याचा मामा बाहेर आहे आणि म्हणून त्यांची दोघांची मस्ती चालू आहे ना. मग कोणाची मस्ती चालू आहे? ध्रुव भरून ठेवते. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि ध्रुवचं इथे खाणं चालू आहे आणि त्याची माऊ पण आली आहे जॉबवरून. आणि आता मी किचनमध्ये जाते. मम्मी स्वयंपाक झाला? तर मम्मीचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आणि मग त्याच्या भाजीची तयारी करून ठेवते. काय आहे? घेवड्याची शेंग आहे, तर ती साफ करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी लगेच भाजी होईल याची. आणि तुम्हाला स्वयंपाक दाखवते मम्मीने काय केलं आहे. याच्यामध्ये आहे भाजी, शेपूची भाजी आहे, मूग डाळ टाकून केलेलं आहे. आणि याच्यात आहे वरण, मम्मी बोलते खारं वरण आहे. आणि कुकरमध्ये भात आहे आणि याच्यात चपात्या आहेत. असं मम्मी जसं जेवण रेडी झाले. आता मी पण जेवण करून घेते आणि जरा आराम करते. जरा आराम केला की आता बरं वाटेल, म्हणजे झोपते आता. आणि जेवून मग लगेच झोपेल. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. सर्वांना गुड नाईट, बाय.